पोटात घातलंस, समजून घेतलंस. अरे गावातले लोक तुला एवढे समज का म्हणतात ते आज कळलं मला. अरे जनका, कुठल्या मातीचं बनलायस रे तू? तू देव माणूस आहेस. जमलं तर मला माफ कर जनका. दादा, अरे लहान भाऊ आहे मी तुझा, तू हात बीत जोडू नको बर. मी लहान असताना वडिलांसारखी माया दिलीस तू मला. आपल्यातलं नातं असंच राहावं एवढीच इच्छा आहे माझी. जनका, हे मोठ्या मनात आहेच रे. जाऊ दे. काय भाव भावाला कधी असं गळ्यात गळे घातलेलं पाहिलं नाही होय कधी. चला, आजचा दिवस आपण मजेत आनंदात साजरा करूया. उद्या आपण मग आपल्या गावी परत जायचंय. वाय वाय, आम्ही बी तयारी करतो. जाऊबाई, आज आपण गोडाधोडाचं जेवण करूया. तुम्हाला काय आवडतं ते सांगा, ते करू आपण. काय रे पोरांनो, कुठं हुंदडत होतात सकाळपासून? अगं खेळायला गेलो होतो आम्ही. नहालेले बी नाही दोघं सकाळपासून. आज घाण्याच्या पूजेचा दिवस आहे, मोठा सोहळा आहे. चला, उठणं लावून आंघोळ करा. दादा, माझी एक इच्छा आहे, गाण्याची पूजा सदूच्या हातून करूया. आपला यो वारसा पुढच्या पिढीपर्यंत जायला पाहिजे का नाही? अगदी बरोबर. आता नीट शांत बसून उठणं लावून घे, नंतर मी रगडून आंघोळ घालणार आहे तुला. जाऊबाई, आपण एकत्र राहायचो तेव्हा सासूबाई किती छान उठणं बनवायच्या नाही? कुठलं औषधी वनस्पती घेऊन यायच्या आणि आपल्याला निवडायला सांगायच्या. वय ग, ह्या निमित्तानं समजा आठवलं बघ. नागर मोठा, मध, वाळा, बेखंड, हळद, मध असं काय काय वनस्पती घालायच्या त्या. आणि सदू, या समध्या औषधी वनस्पती बरं का. पण कशाला लावायचं उठणं? एवढी थंडी आहे आता. अरे वेड्या, थंडीत आपले हातपाय फुटतात की नाही? मग या उठण्यातल्या औषधी वनस्पतींमुळे आपले हातपाय छान गुळगुळीत होतात. थंडीत अंग फुटून साल निघत नाही, कोरडेपणा राहत नाही, चेहऱ्यावर सुरकुत्या बी राहत नाही. आणि बरं का सदू, तू लवकर म्हातारा बी होणार नाहीस जर तू रोज उठणं हे लावलंस तर. आपला सदू म्हातारा होईल तेव्हा कसा दिसलो जाऊबाई? काकू काय ग, तू पण. बरं चल सदू, आता लवकर आंघोळ करून घे, नंतर जगदंबाला पण आंघोळ करायची आहे. चल उठ. चल बस इकडे. जगदंबा, अगं हे दागिने, हे पैंजण, हे असं समज घालून उठणं कसं लावणार बाळा? उगाच त्याला डागबीग लागला तर काढून ठेव. नको नाही, लाव की असंच. अगं एवढा कसला गाळस तुला? काढून ठेव म्हणलं ना, काढ.
हा आता कसं, आता छान उठणं लावून घेऊया आणि मग छान छान आंघोळ करूया. त्यानंतर घाण्याची सागर संगीत पूजा बी करायची हाय. चला आता आंघोळ करून घेऊ. तुळजा, मत्सराचं प्रकरण तू ज्या लीलया सांभाळलंस त्याने आम्ही अत्यंत प्रभावित झालो आहोत, आनंदी आहोत. हे श्रेय केवळ आमच्या एकट्याचं नाही आहे आदिशक्ती. खरं तर मत्सराने घेतलेलं उमाचं रूप पाहून काही काळासाठी आम्हीही अत्यंत भावूक झालो होतो. जगदंबाने तिचं सत्य आमच्या समोर आणलं नसतं तर कदाचित ते आम्हालाही कळलं नसतं. त्यात तुझी काही चूक नाही तुळजा. तू जशी देवी आहेस तशीच आई सुद्धा आहेस. उमा तुला मुलीसारखी होती. तिला पाहून तू भावूक होणं स्वाभाविक आहे. आईमध्ये माया ममत्व असतंच. असुरांनी तुझ्या ह्याच गुणांचा गैरफायदा घेतला, एवढंच. अर्थात ह्यावेळी आम्ही जगदंबावर अधिक प्रसन्न झालो आहोत. खरंच? ते कशासाठी? अगं, कशासाठी काय? जगदंबाने ह्यावेळीही दाखवून दिलं की आपण तिच्यावर जे दायित्व सोपवण्याचा विचार करतोय त्यासाठी ती तयार आहे. अत्यंत कुशलतेने ती हे दायित्व निभावून नेऊ शकते. हो, तेही खरंच. तुम्ही दोघीही ज्या प्रकारे हा खेळ आखत होतात त्यावरून आम्हीही काही काळ चिंतित होतो. पुढे काय घडणार याची काळजी वाटत होती. एक पाऊल जरी चुकीचं पडलं असतं तरी तुमचा खेळ फसला असता आणि जगदंबाचं रूप घेण्याची आपली सगळी योजनाही. परंतु तिथेही जगदंबाने सावरून नेलं. आपण ह्या योजनेच्या पुढच्या टप्प्याकडे जाऊ शकतो याची तुला आत्ता तरी खात्री पटलीये ना? कारण आत्तापर्यंत प्रत्येक वेळी तूच त्यासाठी विरोध करत आलीयस. हो, पण आता ह्या घटनेनंतर आमचीही तशी खात्री पटली. लवकरच आपल्याला पुढचं पाऊल उचलायला हवं. आणि त्यासाठी आता जगदंबाला तयार करणं हे तुझं काम आहे. हा, झाले आमचे यजमान तयार. कसे घरंदाज यजमान दिसतायत, आहे का नाही सावजी दादा? अजून नाही, पण आत्ता दिसल. आता कसं? अरे वा, नटून थटून तयार. काय भारी दिसताय सदुभाऊ. अगं, जगदंबा कुठे? होती की इथंच. जगदंबा, जगदंबा. वाह, काय गोड दिसती ग जगदंबा या रूपात. दादा, वहिनी, आपल्या कुटुंबावरचं समद मळप दूर झालं. समद कुटुंब पुन्हा एकत्र आलं.
आज बाबा असते तर त्यांना बी किती अभिमान वाटला असता. आता सगळ्यांनी इथेच उभं राहायचंय की गाण्याची पूजा पण करायची? हो 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 हो. चला पूजा करू. या चला चला यजमान या. चला. ऐक कुठे आहे मी? सम्राज्ञींचं दालन दिसतंय. मनोरमे, हे बेशुद्ध पडायचं नाटक करून करून कंटाळा आला बाई. आई ग, पोटात कावळे ओरडायला लागले. अशीच नाटकं करत राहिलीस तर एक वेळ मरून जाशील मनोरमे. चला काहीतरी खायला हवं. फळं खाऊया. चला.